मालपूर येथील अमरावती धरणाच्या उजव्या कालव्यांची दुरावस्था, पिकांचे नुकसान, शेतकरी चिंतेत। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथील अमरावती मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले असता कालव्याची दुरावस्था झाली आहे। त्यामुळेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची दाट शक्यता आहे। गहू काढणीला आला असता उजव्या कालव्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे शेतात पाणी साचल्यामुळे गहू कसा काढावा या चिंतेत शेतकरी आहेत। पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष दिसून येते। पाणी सोडण्यात शेतकऱ्यांची काही अडचण नाही, परंतु अधिकारी वर्ग काम न करता पाणी सोडतात, फक्त हो म्हणूनच वेळ निभावून नेतात। मागच्या वर्षीही मार्च महिन्यात पाण्यामुळेच शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। यापुढे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये, अन्यथा जिल्हा अधिकारी कार्यालयात मोर्चा नेऊ किंवा उपोषणावर शेतकरी मार्गस्थ आहेत। शेतकऱ्यांची मागणी एवढीच आहे की पाटाला पिचिंग करून काँक्रिटीकरण झाले पाहिजे। वेळोवेळी बातमीपत्र केल्यावरच जाग येते, अशी अधिकारी वर्गाची दशा आहे। संबंधित विभाग डोळे मिटून बसले आहेत की काय, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत। इंजिनियर रोशन सोनवणे म्हणतात की उजव्या कालव्याची अस्तरी करण्याचे काम मंजूर असून लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी नमूद केले। तसेच पियुष पाटील यांनी सांगितले की येत्या 15 मार्चपर्यंत अंदाजपत्रक तापी महामंडळ जळगाव अथवा कार्यालयात दाखल करण्यात येईल। तुमची पोकळ आश्वासने नको, लेखी स्वरूपात उपलब्ध करून कामाला लागा, अशी मागणी आहे। बेधडक मी मराठी न्यूज, सुमित गिरासे, शिंदखेडा। पाटला लागून शेत आहे, पूर्ण गावामध्ये पाणी घुसलेलं आहे। तिथं ना कापता येणार नाही ना मशीन जाणार नाही। आजच ती अशी परिस्थिती आहे की ते 2-2.5 एकरचा जो गहू आहे तो डायरेक्ट खराब झालेला आहे तो, आणि त्याला लागून पण ज्वारीचं पण क्षेत्र आहे, त्याला गुडघे एवढं पाणी आहे। मागच्या वर्षी पण ते साहेब लोक आले, त्यांनी फक्त राऊंड मारून, आता याच वर्षी त्यांनी रेतो आणि खडी टाकून दिली, त्याच्यानंतर डायरेक्ट पाणी सोडून दिलं। दुसरं काहीच कारवाई करत नाही ते फक्त आश्वासन देतात की आम्ही पुढे ढकललेलं आहे, माहिती दिलेली अधिकाऱ्यांकडनं, मोठ्या रक्कम येणार आहे ना, आम्ही रिपेअर करणार आहे। हे 5-6 वर्षापासून हेच चालू आहे। कमीत कमी 10-12 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तरी। आता याची पुढची कारवाई त्या अधिकाऱ्यांनी करावी, नाही तर मग शेवटी नाईलाजाने सगळे शेतकरी नुकसान भरपाईचा दावा त्यांच्यावरती ठोकणारच आहे, नाही जर त्यांनी पुढची कारवाई केली तर। जे आज 15 दिवसापासून पाणी चालू आहे त्याचा शेतकऱ्यांचा आमचा कुठल्याही पद्धतीचा त्याला विरोध नाही, परंतु पाटसारीमध्ये जे आज कॅपेबल नसताना दरवर्षी हा मुद्दा लावून धरलेला आहे। शासनाला वेळोवेळी लेखी तक्रारही दिलेली आहे। आम्ही आजूबाजूच्या पाटसारीच्या दोघं साईडला राहणारे शेतकरी यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही पाणी सोडण्यास आमचा कुठल्याही शेतकऱ्याचा त्याच्यात विरोध नाही आहे, परंतु कॅपेबल परिस्थितीत पाटसारीचं काँक्रिटीकरण करणं कलवाडे शिवारापर्यंत ही एक आमची रास्त मागणी आहे, आणि ती मागच्या वर्षीही आम्ही लावून धरली होती, परंतु कुठल्याही पद्धतीने शासनाने अजून त्याची दखल घेतलेली नाही। हा शोकांतिक आहे। तरी शासनाने स्थानिक लेवलला पंचनामा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, ही आमची रास्त मागणी आहे। हो दादा, तुमचं नाव काय? भीमराव खंडू माडके। तुमचं शेत आहे का हे? हो। बरोबर, पूर्ण शेतामध्ये पाणीचे? हां, पाणी पुरे। हे तुमचं आहे का? हे आमचं क्षेत्र आहे। हां मी चतुर रमेश पवार। हां। आम्ही पेरल्यापासून हा जो दरवर्षाचा जो उपद्रव आहे पाटचारीचा, दरवर्षी आम्ही त्यांना माहिती देतो की बुवा सदर पाटचारी ही तुमची कॅपेबल नाही आहे, तरी तुम्ही ती काँक्रिटीकरण करा। काँक्रिटीकरणचा त्यांनी अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीचा मुद्दा घेतलेला नाही। दरवर्षी फक्त ते काय करतात, पाणी सोडण्याच्या अगोदर जे खडे मुरुमची जी जमीन आहे त्या जमिनीवरती झाडे झुडपे उतरतात आणि पाणी सोडण्याच्या अगोदर JCBच्या साहाय्याने ते कोरून घेऊन घेतात। त्यामुळे काय होऊन जातं, गळतीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। दरवर्षी आम्ही त्यांना निवेदन देतो, पण त्या कुठलाही पाठपुरावा करत नाही। हे जे नुकसान झालेलं आहे, तर याची आम्ही मागच्या वेळेस आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना माहिती दिली होती की कांद्याचं नुकसान झालं, पंचनामा झाला, पण कुठल्याही पद्धतीचं आम्हाला त्याच्यातून आर्थिक सहाय्य शासनाने दिलं नाही। आता जे हा जो मुद्दा आहे, आता काढणीला आलेले पिकं आहेत, ही ज्वारी या भाऊची ही तर पूर्ण पाण्याखाली गेलेली। आता आमच्या गहूचं पण पूर्ण नुकसान आहे। इथून जर सर्व जेवढी बी क्षेत्र आहेत, आमचा एकच मुद्दा आहे
पाटचारीचा हा जो कॅनल जो उजवा कालवा आहे याला कंटिन्यू तुम्ही काँक्रिटीकरण करा कलवाड्या शिवाऱ्यापर्यंत. आम्हाला दुसरं कुठलीच मागणी नाही. आम्ही पाणी सोडण्याबद्दल कुठल्याही प्रकारचा आम्ही अडथळा निर्माण करत नाही. एवढं शासनाने आमची दखल घ्यावी.